जय श्रीराम. हर हर महादेव. मी सचिन पाटील. जितेंद्र आव्हाड नावाचा हा जो इसम आहे किंवा जेही काही आहे, हा जे बोलला प्रभू श्री रामचंद्रांवर की प्रभू श्री रामचंद्र हे शाकाहारी नसून ते मांसाहारी होते, ते शिकार करून खायचे आणि ते आमचा आदर्श आहेत, ते बहुजनांचे आहेत वगैरे वगैरे. इथे जितेंद्र आव्हाड महत्वाचा नाही, तो कधी महत्वाचा नव्हताच मुळात. मनाला येईल ते बरळत राहण्यासाठी या व्यक्तीला ठेवलेलं आहे एका पक्षाने, आणि हा त्या पक्षाचा पाळीव. त्याला पोपट सुद्धा म्हणू शकत नाही आणि कुत्रा सुद्धा म्हणू शकत नाही, कारण की हे दोन्ही उभय प्राण्यांची ही काय होईल, ही त्यांच्यासाठी नामुष्कीची गोष्ट आहे. हा त्या प्राण्यांचा अपमान होईल. गेल्या वेळी मी जेव्हा यानेच आव्हाडने छत्रपती शिवरायांची भौतिक उंची महाराजांची मापं काढण्याचा जेव्हा प्रयत्न केला होता, तेव्हा लूत भरलेल्या कुत्र्यासोबत मी याची तुलना केली होती. पण मला असं वाटते की कुत्र्यासारख्या प्रामाणिक प्राण्यासोबत याची तुलना हे खरोखर अयोग्य आहे. नंतर मला याची जाणीव झाली. सनातनवर धर्मावर भाष्य करणे, यदा यदा शी धर्मस्य म्हणणारा हा शी माणूस जो आहे, हा काही महत्वाचा नाही. याला काय किंमत आहे? याला शष्प किंमत आहे. शष्प या शब्दाचा अर्थ तुम्ही गुगल करू शकता. तर प्रश्न हा जित्या बोलला याचा नाही आहे, प्रश्न आहे तो काय बोलला याचा. प्रभू श्री रामचंद्र शाकाहारी का मांसाहारी, हा वाद बरेच दिवसांपासून सुरू आहे. फक्त तो आज उजेडात आला. समाज माध्यमांवर बरेचसे तार्किक लोक येतात, बरेचसे चिकित्सक लोक येतात, आणि जेव्हापासून या चिकित्सक लोकांनी धर्मग्रंथांवर भाष्य करायला सुरुवात केलेली आहे, तेव्हापासून आपण बघू शकतो की अशा पद्धतीची मतांतर, अशा पद्धतीची मतं हे सर्रास मांडल्या जात आहेत. तार्किकांनी, चिकित्सकांनी धर्मग्रंथ जेव्हा हातात घेतले, तेव्हा मला माऊलींचे हरिपाठातली तो अभंग आठवतो माऊलींचा, की भाविविन भक्ती, भक्तिविन मुक्ती, बळेविन शक्ती बोलू नये. हे भावेविन जो विषय आहे ना, धर्मशास्त्रांची उकल करण्यासाठी, त्यांच्या शब्दांचे अर्थ लावण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट जी असते तो भाव असतो. पण हा भाव लोप पावल्यानंतर हे तार्किकांनी ज्या पद्धतीनं मांडणी सुरू केली, हे जगद्गुरु तुकोबारायांना फार आधी समजलेलं होतं. म्हणून तुकोबारायांनी आधीच त्यांच्या अभंगांच्याद्वारे लोकांना एक संदेश दिलेला आहे की तार्किकांचा टाका संग पांडुरंग स्मरा हो, नका शोधू मतांतरे नुमगे पुरे बुडालं. जर का ह्या मतांतरांमध्ये आपण जर का गुंतून पडलो, तो जो राम हा जो भाव आहे, राम हा जो शब्द आहे, शब्द नव्हे राम राम, राम राम हा शब्द नाही, हा शब्दांच्या पलीकडे हे जे तत्व आहे, ह्या तत्वाची जाणीव आपल्यापर्यंत येण्याच्या पूर्वीच आपण त्याला शाकाहार मांसाहारामध्ये अडकून पाडलेलं आहे. हे दुर्दैवाची गोष्ट आहे. राम हा या भौतिक गोष्टींच्या फार पलीकडचं तत्व आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आज जे कालपर्यंत प्रभू श्री रामचंद्रांच्या अस्तित्वावर प्रश्न विचारत होते, जे कालपर्यंत प्रभू श्री रामचंद्रांच्या जन्माचे दाखले मागत होते, अशा लोकांच्या मांडीला मांडी लावून बसलेला हा पक्ष, ह्या पक्षाचा हा नेता, किंवा अशा पद्धतीचे अनेक लोक पुढे येऊन म्हणतात की बाबा राम आमचा आहे, हा राम नामाचा महिमा आहे, असं म्हणायला हरकत नाही. की आज रावणाच्या तोंडी सुद्धा, वास्तविक पाहता रावणाची सुद्धा याची तुलना होऊ शकत नाही, पण अशा थुकरट लोकांच्या तोंडी प्रभू रामचंद्राचं नाव आलं, हे रामनामाचा महिमा आहे. की असे फालतू लोक सुद्धा जेव्हा राम नावाने प्रभावित होतात, तेव्हा ते सुद्धा म्हणायला लागतात की बाबा राम आमचा आहे. चांगली गोष्ट आहे, पण हे आमचं म्हणण्यासाठी जो तर्क मांडलेला आहे, त्या तर्कावर आपण भाष्य करणं गरजेचं आहे. मला खूप लोकांनी आजपर्यंत हा प्रश्न विचारलेला आहे की प्रभू रामचंद्र हे शाकाहारी होते की मांसाहारी होते. या विषयावर खूप सखोल लिखाण झालेलं आहे. बऱ्याच लोकांनी याच्यावर सखोल लिहिलेलं आहे, दोन्ही बाजूने. ते शाकाहारी होते याच्यावरही आणि शाकाहारी नव्हते याच्यावरही, ते मांसाहारी होते याच्यावरही. पण आपण जसं मी सांगितलं की आपण धर्मशास्त्राचं अध्ययन कशाच्या आधारे करतो, ते भावाच्या आधारे करतो, तर्कांच्या किंवा शब्दांच्या आधारे नाही. एखादा शब्द तो कुठला भाव प्रकट करतो, याचं एक उदाहरण तुम्हाला देतो की जगद्गुरु तुकोबारायांचे परस्पर विरोधी अभंग तुम्हाला खूप आढळतील, की इथे एक बोललेले आहेत आणि तिथे त्याच्या विरुद्ध आहे. पण जेव्हा आपण तुकोबारायांचा भाव ओळखतो, भाव जाणतो, किंवा त्याचा आशयाचा तिसरा अभंग आपण घेतो, तेव्हा जगद्गुरु तुकोबारायांना काय म्हणायचं आहे हे आपल्याला स्पष्ट लक्षात येतं. याचं एक उदाहरण तुम्हाला देतो की जगद्गुरु तुकोबारायांनी एका ठिकाणी देवीवर अभंग रचलेले आहेत. म्हणजे त्यांनी विठू माऊलीलाच कुळदैवत म्हणून त्यांनी अभंग रचलेले आहेत. त्यातल्या एका अभंगाचा दाखला मला देत.
एका व्यक्तीने सांगितलं होतं, बघा इथे तुकोबाराय बळी प्रथेचं समर्थन करतायत, की तुला मी बोलाही अर्पण करेल, तुला मी बोकळाचा नैवेद्य देईल अशा पद्धतीनं. तर मी आता ईश्वराच्या कृपेनं मला थोडं बहुत का असेना जगद्गुरु तुकोबारायांचं तत्वज्ञान अगाध आहे, अनंत आहे. पण थोडीफार त्याची माहिती आहे, ज्ञान आहे. ज्ञान म्हणता नाही येणार, थोडीफार माहिती आहे. तर त्याला मी त्याच्यात 4 अभंग आधीचा एक अभंग दाखवला, ज्यामध्ये मनरूपी बोकड असा शब्द जगद्गुरु तुकोबारायांनी वापरलेला आहे. मनरूपी. म्हणून त्यांनी परत दुसऱ्या अभंगामध्ये मनरूपी हा शब्द वापरलेला नाहीये. त्यांना काय म्हणायचं आहे ते तुम्ही आधीचा अभंग वाचल्यानंतर ते बोकड हा शब्द कुठल्या आशयाने म्हणतात. तर हे जे विकारांनी भरलेलं माझं मन आहे, ह्या षडरिपूंची मी तुला काय करणार आहे, तुला बळी देणार आहे. अशाच आशयाचं एक वाक्य वारंवार वापरलं जातं, की बाबा भिक्षापात्र अवलंबीने जळोते जिने लाजिरवाणे. असं म्हणून जेही लोक मधुकरी वगैरे मागतात किंवा जेही लोक भिक्षामदेही म्हणतात, त्यांच्यावर टीका केली जाते जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगांचा आधार घेऊन. पण त्याच जगद्गुरु तुकोबारायांनी ह्याच अभंगामध्ये, की मी सांगितलं की हत्या नव्हे क्षात्र धर्म शब्द नव्हे राम राम हा जो अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे, त्या तुकोबारायांच्या अभंगांमध्ये भिक्षान्न नव्हे ते अन्न म्हटलेलं आहे, की भिक्षेत आलेलं अन्न हे अन्न नाही, तर ते काय आहे, ते परब्रह्म आहे. त्याला साधं अन्न समजू नका. मग दोन हे परस्पर विरोधी कसे? तर जो व्यक्ती संपूर्णतः विरक्ती घेऊन, संपूर्णतः सलिंग संन्यासाच्या मार्गावर मार्गक्रमण करत असताना, ईश्वराच्या मार्गावर मार्गक्रमण करत असताना, संपूर्ण सुखांचा जो त्याग करतो, तो ईश्वराचं नाव घेतो आणि लोकांमध्ये परमार्थाबद्दल गोडी निर्माण करतो. त्या व्यक्तीने मागितलेली जी मधुकरी असते, त्या व्यक्तीने मागितलेली जी भिक्षा असते, त्याला भिक्षा म्हणून आहे. ते काय आहे? ते केवळ अन्न नाही, ते साधं सुद्धा अन्न नाही. तर ते काय आहे? ते अन्नाच्या फार पलीकडची गोष्ट आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म, ते पूर्ण ब्रह्म आहे. असं जगद्गुरु तुकोबारायांची मांडणी आहे. आणि मग भिक्षापात्र अवलंबीने जळोती जिने राजीवाने कोणासाठी? तर ते आळशी लोकांसाठी आहे, की जे लोक भिक्षा मागून जगतात त्यांच्यासाठी आहे. त्याच पद्धतीने कुठल्याही पद्धतीने आपल्याला जर का शास्त्राचा अभ्यास करायचा असेल, तर आपल्याला त्या शास्त्राचा भाव ओळखावा लागेल. ही गोष्ट आपण मनाशी ठरवून घेतली पाहिजे. रामायणाचा भाव काय आहे? प्रभू श्रीरामचंद्र काय आहेत? ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत. प्रभू श्रीरामचंद्रांमध्ये काय आहे? मर्यादा आहे, पुरुषोचित वीरता आहे आणि काय आहे? क्षात्र तेज आहे. क्षत्रियांच्या धर्मामध्ये मृगया एक येतं, की क्षत्रिय काय करतात? मृगया करतात. मृगया म्हणजे ते शिकार करतात. मला बऱ्याचदा लोक हा प्रश्न विचारतात, मग शिकार करून काय करायची? ती खाणारच ना. हा एक तर्कयोग्य आहे, बरोबर आहे. पण तुम्हाला सांगतो मी, की स्वराज्यामध्ये सुद्धा आणि कित्येक राजांच्या राजवटीमध्ये कोल्ह्यांनी त्रास दिलाय, की एक फर्मान निघायचा, की कोल्ही मारून आणणाऱ्यांना बक्षीस दिलं जाईल किंवा अस्वलाने थैमान घातला तर अस्वल मारून आणणाऱ्याला बक्षीस दिलं जाईल. तुम्हाला काय वाटतं, लोक कोल्ही मारून काय खायची का ती? प्रत्येक प्राणी मारून खाल्लाच जातो का? मृगया करणे हे क्षात्रधर्म आहे, पण मृगयाचा अर्थ मारून खाणे असा कुठल्या शास्त्रामध्ये तुम्ही वाचलेलं आहे, हे सुद्धा मला ऐकायला आवडेल. मुळात इथे खूप सारे तर्क दिले जाऊ शकतात, की ज्या पद्धतीने गजकंदाला मांस म्हटलेलं आहे, अशा पद्धतीचा एक तर्क आणि खूप लोकांनी याच्यावर भाष्य केलेलं आहे. म्हणजे तुम्ही आपले विद्यावाचस्पती शंकरराव अभ्यंकर त्यांचं म्हणू नका, बाळशास्त्री हरिदासांचं म्हणू नका किंवा ज्याही लोकांनी अलीकडे किंवा त्याही आधी फार पूर्वीसुद्धा जे भाष्य केलेलं आहे, ते सगळ्या भाष्यकारांचं जर का आपण घेतलं, तर प्रत्येकाने आपापला एक तर्क दिलेला आहे, की बाबा गजकंदाला मांस म्हटलेलं आहे किंवा काहींनी म्हटलं नाही, मासालाच मृग मासालाच मांस म्हटलेलं आहे. पण ह्या सर्वाचा जर का आपण सार काढला तर आपल्या एक लक्षात येईल, की जर आपण असं मान्य केलं, की बाबा ठीक आहे, प्रभू रामचंद्रांनी गरजेपोटी ठीक आहे, मी हे मान्य करत नाही. मी स्वतः शाकाहारी आहे, मी शाकाहाराचं समर्थन करतो. वारकरी परंपरेमध्ये मांसाहाराला स्थान नाही. पण 2 मिनिटासाठी आपण असं मान्य करू, की बाबा प्रभू रामचंद्र हे मांसाहारी होते आणि ते शिकार करून खायचे. त्यानं काय सिद्ध होणार आहे? अरे तुमचा मांसाहार याची तुलना तुम्ही प्रभू रामचंद्रांच्या मांसाहारासोबत करता का? गरज म्हणून अन्न घेणारे. विरक्तीची व्याख्या तुम्हाला भक्ती, ज्ञान आणि वैराग्य तुम्हाला माहिती आहे का? जिभेच्या चोचल्यासाठी तुम्ही पुरणपोळी खात असाल ते सुद्धा पाप गिनल्या जाते. इच्छापूर्तीसाठी तुम्ही यज्ञ केला करत असाल तर ते सुद्धा पाप आहे. त्याला पुण्य पापकर्म म्हटलेलं आहे. ज्ञानेश्वरी वाचा, तुम्हाला लक्षात येईल. कामनेने, आसक्तीने केलेली कुठलीही गोष्ट आणि अनासक्तीने अलिप्त राहून केलेली कुठलीही गोष्ट, त्याला निष्काम कर्मयोग म्हटलेलं आहे. अलिप्त राहून विरक्त भावाने जिभेचे चोचले न पुरवण्यासाठी प्रभू रामचंद्र हे खायचे. कारण की ते परमविरक्त आहेत. ते परम वैरागी आहेत. आणि त्याची तुलना तुम्ही तुमच्या त्या वशाटाचे जे कार्यक्रम घेताय आणि जे ते तुम्ही मांसाहार करताय त्याच्याशी करता का?
अरे तुम्हाला मांसाहार करायचा आहे, तर तुम्ही त्यात प्रभू रामचंद्रांना कशाला ओढता? मी त्याही माझ्या मित्रांना सांगू इच्छितो. त्यांनी जिभेचे चोचले पुरवण्यासाठी प्रभू रामचंद्रांना बदनाम करण्याची गरज नाहीये. अरे तुम्ही कुत्री खा, आमच्या काय बापाचं जातंय? आणि मृगेची तुलना तुम्ही आज पाळीव प्राण्यांची आणून त्यांना कापून खाण्याशी करताय का? शिकार करून खाणे हा जर का क्षात्रधर्म असेल, आणि मग का डुकरं पाळायची, कोंबड्या पाळायच्या, गधे पाळायचे, कुत्रे पाळायचे आणि त्यांना कापून खायचं, तुम्ही त्याला क्षात्रधर्म समजताय का? तुम्ही त्याला क्षात्रकर्म म्हणताय का? कुठली तुलना तुम्ही कुठे करताय? स्वतःच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी तुम्ही धर्म कशाला बदनाम करताय? यज्ञामध्ये पशूंचा बळी द्यायला जायचा. मला आजपर्यंत बऱ्याच लोकांनी याचं सुद्धा माझ्याकडे खूप चांगलं खंडन आहे. मी असं म्हणतच नाही की यज्ञामध्ये बळी दिला जात नव्हता. पूर्वमीमांसेचा जो भाग आहे त्याचं खंडन आदिगुरु शंकराचार्यांनी आणि ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा माऊली ज्ञानोबारायांनी केलेलं आहे. तो अद्वैत वेदांताचा भाग नाही. एका धर्मामध्ये 5-6 मतांतर असू शकतात, जसं की सांख्य निरीश्वरवादी आहे. तुम्हाला स्वतःच्या धर्माचा तरी अभ्यास आहे का? की काय तुम्हाला हे माहिती आहे का? आपले सगळे दर्शनशास्त्र ईश्वराला मानतात का? सांख्य निरीश्वरवादी आहे, ते सत्कार्यवाद मानतं. त्याच पद्धतीने जो न्यायशास्त्र आहे गौतम ऋषीचं, त्याच्यामध्ये 4 प्रमाण सांगितलेले आहेत. ज्यांना दर्शनशास्त्रांचा अभ्यास असेल त्यांना माहिती आहे. त्यामध्ये प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, उपाधी प्रमाण आणि चौथं जे आहे शब्द प्रमाण. ह्या शब्द प्रमाण मानणारा आपला वारकरी संप्रदाय किंवा आपण आजची लोक हे शब्द प्रमाण, अधिकारी व्यक्तींचा शब्द हा प्रमाण असतो. आज तुम्ही कुठल्याही अधिकारी व्यक्तीला धर्म मार्तंडाला जाऊन विचारा शाकाहार आणि मांसाहाराबद्दल. त्याचा शब्द प्रमाण मानायचा आम्ही की हे जित्यासारख्या कुत्र्यांचा किंवा त्या BBC सारख्या न्यूज चॅनलचा ह्यांचे शब्द प्रमाण मानायचे आम्ही? हा ज्याचा त्याचा विवेकाचा स्वतःचा व्यक्तिगत निर्णय आहे. मी खाणारे पिणारे माझे बरेचसे मित्र आहेत की जी लोक आजही राम मांसाहारी होते याचं पुरजोर समर्थन करतात. छत्रपती शिवाजी महाराज मांसाहारी होते हे सांगण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. अरे बाबा तुम्ही भागवा ना तुमच्या जिभेचे चोचले. एवढंच नव्हे तर मी या मांसाहाराच्या 100% विरोधात सुद्धा नाही आहे आणि शाकाहाराच्या 100% विरोधात नाही आहे, समर्थनात कशाच्याच नाही. ही एक सम्यकता पाहिजे असते. लक्षात घ्या, मी एका घरी जायचो. त्या घरी सगळं शाकाहारी वातावरण होतं. पण तिथल्या ज्या महिला होत्या, ज्या आमच्या मित्रांच्या आई होत्या, तिच्या मनामध्ये मांसाहारी लोकांबद्दल अत्यंत तीव्र तिरस्कार होता. याचा अर्थ ती तमोगुणाने ओतप्रोत भरलेली होती. तमस नाहीसा करण्यासाठी शुद्ध सात्विक आहार असतो रे. तुम्ही शाकाहारी असून सुद्धा जर का तुम्ही तामसीच राहत असाल, तर तुम्ही मांसाहार करणाऱ्या लोकांपेक्षा काय तुम्ही तीर मारून घेतले? तुझं आहे तुझपाशी नावाचं पु. ल. देशपांडे यांचं एक नाटक आहे. त्यामध्ये आचार्य आहेत आणि काकाजी आहेत. काकाजींना आचार्य म्हणतात, की तुम्ही आयुष्यात काय नाही ते खाल्लं, पण तमोगुणाने तुम्हाला कधी स्पर्शही केला नाही. पण आचार्यांचा धर्म म्हणजे आचार्यांचे चोचले. विरक्तीचा अतिरेक हे चोचले होतात आणि ते परत तुम्हाला आसक्तीकडेच घेऊन जातं. काही लोक परमविरक्त दाखवतात, नाही मला असंच लागेल, मला तसंच लागेल. अरे हे चोचले झाले बाबा, ही विरक्ती नाही. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. प्राप्य परिस्थितीमध्ये, ज्या परिस्थितीमध्ये आपण आहोत त्या परिस्थितीमध्ये समाधानी राहणे, ईश्वराचे आभार मानणे. तुका म्हणे उगेची राहावे, जे जे होईल ते सहजची पाहावे. ही सहज वृत्ती, सहज भाव म्हणजे धर्म आहे. याच्यामध्ये तुम्ही तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी मांसाहाराचं समर्थन किंवा मी खूप आता तो धर्मजिज्ञासा, मी खूप धर्मजिज्ञासू आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष याच्यामध्ये धर्म, अर्थ आणि काम या तिन्ही ठायी समभाव ठेवणारा व्यक्ती हा उत्तम असतो. हे महाभारतात सांगितलेलं आहे. माऊली ज्ञानोबा म्हणतात की जे महाभारतात नाही ते तिन्ही लोकात कुठेच नाही. ज्ञानेश्वरीमध्ये आहे वर्णन, तुम्ही लक्षात घ्या. महाभारतामध्ये धर्म, अर्थ आणि काम या तिन्ही ठायी माणसाने समभाव ठेवला पाहिजे. मी शाकाहाराच्या समर्थनात नाही, मांसाहाराच्या समर्थनात नाही. पण ज्या पद्धतीने हे लोक, हे बावळट लोक स्वतःचा मांसाहार सिद्ध करण्यासाठी, आणि ह्याच्यामध्ये फक्त वामपंथी डावेच आहेत हा गैरसमज काढून टाका. मी उजव्या विचारसरणीच्या भाजपाच्या संघाच्या लोकांसोबत भांडलो ह्या विषयावर. अहो आदिवासी सुद्धा आपलेच आहेत. त्यांना आपल्याला आपलंसं करून घ्यायचं असेल तर आपल्याला मांसाहार स्वीकारावा लागेल. त्यांना वाईट वाटेल, ह्यांना वाईट वाटेल. धर्म ह्याला त्याला वाईट वाटण्यासाठी नसतो. धर्म हा धर्म असतो. धर्माच्या मूल तत्वांकडे वळा. धर्माच्या मूल तत्वांना समजून घ्या. भक्ती, ज्ञान, वैराग्य समजून घ्या. कुठल्याही गोष्टीचा अतीव तिरस्कार, कुठल्याही गोष्टीचा अतीव समर्थन, धर्म ह्या कुठल्याच गोष्टीची परवानगी देत नाही. जे धारण करण्याजोगतं आहे, आणि धारण काय करण्याजोगतं आहे, जो विवेक आपल्याला धारण करू देतो. मला विचारलं प्रभू रामचंद्र शाकाहारी आहेत का मांसाहारी आहेत, तर मी म्हणेल की मी रामाला मानतो आणि मी तत्वामध्ये अहिंसेला मानतो. की धर्माच्या रक्षणासाठी जोपर्यंत शस्त्र उचलण्याची पाळी येत नाही तोपर्यंत हिंसा करू नये. जिभेच्या चोचल्यासाठी मी कुठल्या प्राण्याला मारून खाणार नाही, हे माझ्या धर्मात बसत नाही. हे माझं तत्व आहे. एखाद्याला जर का ते पटत असेल मांसाहार करायचा, त्याला सुद्धा मी हे सांगू शकतो की जिभेचे चोचले पुरवणे, भोग विलास करणे, ह्या गोष्टी तुझ्या कुठल्या धर्मात बसतात ते सुद्धा मला सांग. त्याच्या ठिकाणी सुद्धा तुझी समभाव असला पाहिजे. त्याच्या ठिकाणी सुद्धा तुझा अलिप्त भाव असला पाहिजे. धर्म खूप अगाध आहे. हा तुमच्या शाकाहार मांसाहाराच्या त्या याच्यामध्ये बसू नका. आणि जित्यासारख्या लोकांनी
त्याचा अधिकारच नाही आहे. याच्यावर बोलायला खूप काही आहे. मला तुम्ही प्रश्न विचारा, मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं समाधानकारक उत्तर देईल. पण प्रभू रामचंद्र, जर का तुम्ही शंकराचार्य परंपरेला विचारलं, जर का तुम्ही वारकरी संप्रदायाला विचारलं, तर या कुठल्याही परंपरेमध्ये प्रभू रामचंद्रांना मांसाहारी या परंपरा मानणार नाहीत. सोबतच ज्यांना मानायचं आहे की बाबा मृगाया करायचे, त्याच्यानंतर काय करायचं त्यांनी मानावं खुशाल. त्यांना मांसाहार करायचा त्यांनी खुशाल करावा. पण त्याचे प्रमाण आमच्या धर्मात शोधायची गरज नाही आहे. प्रभू रामचंद्रांनी जर का मांसाहार केलाही असेल, तरीसुद्धा त्यांच्या विरक्तीला त्याचा स्पर्शही, म्हणजे त्यांच्या मनाला त्याचा स्पर्शही नाही झालेला नाही आणि त्यांनी तो आसक्तीतून केलेला नाही. गरज म्हणून त्यांनी केलेला असेल. गरज म्हणून जर का उद्या मला गरज पडली तर मी माणूसही मारून खाईल. कारण की क्षात्र धर्म मला प्रथम आहे. पण तोपर्यंत, जोपर्यंत माझ्याकडे इतर पर्याय उपलब्ध आहेत, तोपर्यंत इतर जीवांना हानी पोचवायची नाही, हा माझा धर्म सांगतो. तर या पद्धतीने ब्राह्म मांसाहारी होते, ते शिकार करून खायचे आणि ते आमचे पूर्वज आहेत आणि आम्ही आमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आणि लोकांना जवळ ओढण्यासाठी मग सगळीच लोकं आलीत त्याच्यात. मग जसं मी सांगितलं की बाबा धर्माला फ्लेक्सिबल करा, धर्माला वाढवा, धर्माला आपल्याला सगळ्या लोकांना धर्माची गरज आहे. धर्माला लोकांची नाही. धर्म जसा आहे तसाच ठेवा. शास्त्राचं ज्ञान असेल तर त्याच्यावर भाष्य करा. प्रभू रामचंद्र मांसाहारी होते का याच्यावर मी खूप काही बोलू शकतो आणि हे सिद्ध करून दाखवू शकतो की आसक्तीसोबत प्रभू रामचंद्रांचा काडीचाही संबंध नव्हता, म्हणून त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हटलं जायचं. पण आज रोजी बरीच लोकं वेगवेगळ्या पद्धतीची तर्क देतात. त्या तर्कांशी भांडत बसण्यापेक्षा मी तुकोबारायांचं तार्किकांचा टाका संघ ही गोष्ट लक्षात ठेवणारा व्यक्ती आहे. अनंत वाचाळ बरळती बरळत, त्या कैसानी दयाळ पावे हरी. या वाचाळ वीरांना, या बरडणाऱ्यांना आपल्याला फाट्यावर मारायचं आहे आणि आपल्या धर्माच्या मूलतत्वाकडे आपल्याला यायचं आहे. प्रभू रामचंद्रांना शाकाहारी, मांसाहारी याच्यामध्ये गुंतवून ठेवू नका. प्रभू रामचंद्र त्याच्या फार पलीकडची गोष्ट आहे. एवढीच मी आपल्याला विनंती करतो. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव. खूप मोठं झालं ना.